नालासोपारा से सामने आई एक हैरान कर देने वाली वारदात। दिन दहाड़े एक शख्स को अपहरण करके गाड़ी में घसीटकर मारपीट की गई। जी हां, और पुलिस पर भी सवाल खड़े हो रहे हैं, क्या सच में पुलिस लापरवाह है? पीड़ित का नाम है कैलाश पोते। वो बताते हैं कि ये घटना हुई 17 सितंबर की दोपहर 2 से 3 बजे के बीच। कैलाश अपने दोस्त हर्ष के फोन पर मदद करने के लिए निकले थे। हर्ष ने कॉल कर कहा था कि कुछ लोग मुझे मार रहे हैं, मुझे यहाँ से ले चल। लेकिन जैसे ही कैलाश वहाँ पहुंचे, उन्हें भी पकड़ लिया गया और बेरहमी से पीटा गया। आंखों पर मुक्के, चेहरे पर वार। किसी तरह कैलाश भागकर अपनी जान बचाने में कामयाब रहे। कैलाश एफआईआर दर्ज कराने पुलिस स्टेशन गए, लेकिन वहां रिपोर्ट लेने में आनाकानी की गई। रात 2 बजे मेडिकल कराया गया, लेकिन दूसरे दिन भी पुलिस ने कहा लड़कों को तुम ढूंढ कर लाओ, हमारा काम सिर्फ स्टेटमेंट लेना है। यानी पीड़ित खुद आरोपियों को पकड़े तब कार्रवाई होगी। कैलाश की हालत बिगड़ती जा रही है। उन्हें हॉस्पिटल में भर्ती कराया गया है, जहाँ सिटी स्कैन, MRI और मेडिकल रिपोर्ट में गंभीर चोटें दर्ज की गई है। सोचिए, एक शख्स को दिन दहाड़े पीटा गया, गाड़ी में घसीटा गया और आरोपी खुलेआम घूम रहे हैं। पुलिस सिर्फ स्टेटमेंट लेकर बैठी है। काय सदर घटना आहे? बघा, हे आनंद बोटे आहेत, यांचा मुलगा कैलाश बोटे, याचा काय हर्ष मित्र आहे, त्याचं प्रेम प्रकरण होतं। हे कारगिल नगर मधील रहिवासी आहे। आज 17 तारखेला त्याला मारहाण झालेली आहे। मारहाण झाल्यानंतर तो आज सिरियस अवस्थेत हॉस्पिटलला आहे। त्याच्या डोळ्याला मार लागलेला आहे, मुक्का मार लागलेला आहे कमरेला, आणि त्याच्यामुळे तो हॉस्पिटलला आहे। हॉस्पिटलला असल्यामुळे यांच्या आई वडिलांचं म्हणणं आहे की सदर आरोपी यांना धमकी देत आहे। त्याला गाडी बोलेरो मध्ये भरून डीमार्टच्या 90 फीट रोडवर नेऊन पळून मारलेला आहे। तर त्याच्यामुळे आम्ही त्यांना मदत करण्यासाठी आलेलो आहे। जिकडे अन्याय अत्याचार होत असेल तिकडे आम्ही उभे राहणार, आम्ही सहन करून घेणार नाही। आम्ही आलेलो आहोत आणि आमच्याकडे कंप्लेंट घेऊन आले होते, आणि कैलासला जी काही मारहाण करणारे आरोपी असतील त्यांना त्वरित कायदेशीर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला येऊन सरांना सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे आज एका पोराचा तिकडे मेहुल शहा, त्याची काय ती मर्डर झाली। कशामुळे झाली? तर नशेमुळे झाली। नशा म्हणजे चरस, गांजा, अंमली पदार्थ, काय बटन वगैरे घ्यायचे। तर हे अंमली पदार्थ येतात कुठून? नेहाताईंनी सांगितलं होतं, विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता का अंमली पदार्थ बंद झाले पाहिजेत। मग तुम्ही प्रश्न उपस्थित केला, पण त्याच्यावर अंमलबजावणी झालेली नाही। अजून नाहा किती युवा पिढी नष्ट होणार आहेत आणि बळी जाणार आहेत। तरी माझी हात जोडून प्रशासनाला विनंती आहे, ही जी काही अंमली पदार्थ आहेत, चरस, गांजा वगैरे, ही बंद झाली पाहिजेत। हे विकणारे कोण, याचा तपास लागला पाहिजे। मॅम, काय सदर घटना आहे? सर, आम्ही इथे पोलीस स्टेशन मध्ये आलोय। गेल्या 4 दिवसापासून आम्ही कंप्लेंट केलेली आहे, पण पोलीस लोक काहीच ऍक्शन घेत नाही। आम्ही काय करायचं सांगा? आम्ही कोणाकडे जायचं? आमच्या मुलग्याला एवढं मारहाण केली आहे आणि ती लोक बिंदास फिरतायत अजून पण। का पण? त्या लोकांना काहीच भीतीच नाहीये कसली। आम्ही किती पोरग्याला, आम्ही आता हॉस्पिटलमध्ये, माझ्या मुलग्याला बरं नाही वाटत आहे, त्याला उलटी होते, त्याच्या छातीत दुखतंय, त्याचं डोकं दुखतंय आणि त्याच्या डोळ्याची सुजन पण अजून कमी नाही आली आहे। डॉक्टर लोक एवढे इंजेक्शन दिले, ते लोकांनी सलाईन लावले, तरी पण त्याला काही कमी नाहीये। तर आम्ही काय करायचं काय? आम्ही पोलिसांना येऊन किती वेळा सांगितलं, किती काय कसले नोटीस आणून दिलेले आहेत, पण ती लोक काहीच ऍक्शनच नाही घेत आहे। आम्ही जायचं कोणाकडे जायचं आम्ही? आणि आम्हाला कोण न्याय देणार आहे? मारहाण कशामुळे झालेली? त्याच्या मित्राने त्याला फोन करून सांगितलं की मला 4 लोक मारतायत आणि तू मला येऊन सोडव म्हणून, आणि त्याला काहीच माहिती नव्हतं की त्याचा प्रेम प्रकरण ते एका मुलीसोबत आहे म्हणून। आणि त्या लोकांनी बोलवलं आणि त्याला त्या मित्राला पण पकडलं आणि माझ्या मुलग्याला पण पकडलं आणि त्याला जास्ती मारलं। त्याला पळून त्याला सांगितलं, त्याला गाडीमध्ये टाकून त्याला मारलं आणि ते गाडीच्या चावीने त्याला मारलं। अजून काय सदर घटना बघू शकतात? तुमचं आता मांग काय? आमचं हेच म्हणणं आहे की ते पोलिसांनी ऍक्शन घ्यावा। जर पोलीस ऍक्शन घेत नाही, मग आम्ही ऍक्शन घेऊ, काही करू आम्ही। मग आमच्याकडे आम्हाला पोलीस यायला नाही पाहिजे। मी जर काय केलं? सर, काय बोलणं आहे तुमचं? काय बोलू? मी आता 17 तारखेपासून यांच्या पोलीस स्टेशनला येतोय। 17 तारखेपासून जर मला इकडे एनसी केली, तुम्ही जावा, होईल, उडवाउडवीची उत्तर मिळतात। मी आता ऐकलं, मी त्याच्यानंतर बहुजन विकास आघाडी दादांच्याकडे गेलेलो आहे। ते पण मला इथं आले आणि मला त्यांनी सांगितलं की तुम्हाला न्याय मिळवून देतो। जर न्याय मिळत नसेल तर मी उपोषणाला बसणार। कधी उपोषणाला बसणार? आता मला काय त्याचा पोलिसांच्याकडून आणि दादांच्याकडून मला काय त्याचा प्रत्युत्तर येतंय, त्याच्यानंतर मी हे घेतल्यानंतर मला जर वाटलं की भाऊ त्यांना अरेस्ट करणार, पूर्ण तिची चौकशी करणार, त्याच्यानंतरच मी सिद्ध करणार की उद्या बसणार तर उद्या बसू शकेल। जर माझ्या मनाची शांतता नाही झाली तर मी उद्या पण बसू शकेल। अगर मार खाने वाले शख्स सबूत और गवाह लेकर भी इंसाफ ना पा सके तो सोचिए आखिर आम आदमी कहाँ जाएगा? आपका क्या मानना है, हमें कमेंट सेक्शन में जरूर बताइएगा। और हर लेटेस्ट खबर के लिए जुड़े रहे द जर्नलिस्ट.in के साथ।